नाही मागं गेला. थोडक्यात वाचूया आपण. तुला बरं वाटते काय? नाही, मला करते. सावी, एक काम करूया आपण जाऊया घरी. ते त्रास व्हायला लागलाय बघ तुला. नाही पराग, हे बघ मला जेवढा त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास माझ्या घरच्यांना आणि सुधाकर काकांच्या घरच्यांना होतोय. दामिनी मॅडमला शिक्षा द्यायची असेल तर असं हरून नाही चालणार. हे बघ, काय वाटेल ते झालं तरी आज त्या बाईला भेटायचंच आपण. सावी, पण तिनं बघितलंय तुला, कसं जाणार तिच्या समोर? माझ्याकडे एक प्लॅन आहे. आता काही झालं तरी मला कोणी ओळखू नाही शकणार. तू झोप पटकन. ही. हा दे. पांघरून घेऊन झोप तोंडावर. हा? नीता, अगं मला वाटलं घाबरले ना मी. का घाबरला तू आईने? इरा, तो इथं काय करते? का मी धैर्यांच्या रूम मध्ये नाही येऊ शकत का? इरा, अगं कशाला? बघ ना, ती झोपली आहे ना, आराम करते. करू दे ना आराम तिला. मग झोपू दे की मग वहिनी. मी तर फक्त बघायला आले तिला, आणि असंही तिला बरं वाटत नाही म्हणूनच आले ना. अगं मग उठल्यावर ये ना. आता तुझा हो हो, तू ती उठल्यावर रे. हवं तर एक काम करते ना, मी ती उठली ना तर स्वतःहून तुला सांगायला येते. हा, पण तू आता जा. करू दे तिला आराम. जा 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 तू. तुम्ही मला आत का जाऊ देत नाहीये? नक्की काय चाललंय तुमचं? त्या सावीला तडफडताना बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. ऐक नाही, ती झोपली. तेव्हा आता तूच वाचव. या बाईने जर पांघरून काढलं ना तर वाट लागेल सगळ्याची. सावी, कशी आहेस ग? सावी, बरं वाटतंय का ग आता? हिने असं पांघरून का घेतलंय? अगं आता सांगितलं की तुला इतक्या वेळा बरं नाहीये ना तिला. बघू बरं मला.
हिरा, अगं काय करतेस हे? हा? तिला ताप आलाय ना? ताप आलाय ना तिला? हो आणि अगं उलट्या पण होतात ग हिरा. कशी बशी झोप लागले तिला. झोपू दे ना, नको ना उठू. हे बघ, तू नंतर ये भेटायला तिला. हा, तिला आराम करू दे. हे सगळं आत्यांच्या त्या विषामुळे होत असणार आहे, हेच तर ऐकायचं होतं मला. ताई, हवं तर आपण एक काम करूया. धैर्य भाऊजी आले ना की सावीला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. हो हो, बोलवूयात ना डॉक्टरांना. डॉक्टर? डॉक्टर कशाला? कशाला? ते नाही म्हणजे तिची ती बरी होईल की. उगाच डॉक्टरांना विषयाबद्दल संशय आला तर आत्यांचा प्लॅन वाया जाईल. झोपू देत तिला. हं? येते मी. हा. अरे ना, तू तुला बरं वाटतंय ना? वहिनी अहो, जाम वाट लागली होती माझी. मी आत्ता थोडा वेळ काय नाटक केलं तर माझी अवस्था इतकी वाईट झाल्या. सावी हे सगळं कसं काय करत असेल देव जाणे. आत्ता पण ती एवढी मोठी रिस्क घेऊन त्या बाईला भेटायला गेल्या. कोण आपण? महाराष्ट्र पोलीस. पोलीस? हो, स्पेशल युनिट मधून आली आहे मी. इन्स्पेक्टर कविता नागरगोजे. तुमच्या नवऱ्याच्या अपघाताची चौकशी करायची. पण माझे मिस्टर ते तरी जीव. काय झालं? तुम्ही तुमच्या मिस्टरांबद्दल काय बोलत होता का? नक्की तुमच्या मिस्टरांचा अपघात झाला होता ना, का खोटी साक्ष दिली होती तुम्ही? अहो नाही मॅडम. मग हे सगळं काय? मंगळसूत्र, बांगड्या, टिकली सगळं तसंच आहे? नाही, पण याने सांगितलं होतं की माझं काही बरं वाईट झालं तर असंच राहायचं म्हणून. पण त्या दिवशी ही बाई विधवा म्हणून आली होती. मॅडम, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे बघा, तुम्ही विषय बदलू नका. मला सांगा, तुमच्या मिस्टरांचा अपघात कसा झाला होता आणि कुठे झाला? कसा झाला म्हणजे? ते दर गुरुवारी फोंड्याला जातात. एक मिनिट, पण तुम्ही तर सांगितलं होतं की दर शुक्रवारी जातात. हा, शुक्रवारी जातात. नक्की काय ते ठरवा, गुरुवारी का शुक्रवारी? शुक्रवारी. पण बरं, पण पुढे काय झालं? त्या दिवशी ते असंच निघाले होते आणि गाडीची ब्रेक फेल झाली आणि गाडी झाडावर धडकली. पण तुम्ही म्हणाला होतात की गाडी दरीत कोसळली होती. नाही, म्हणजे आधी गाडी झाडावर धडकली आणि मग दरीत कोसळली. नक्की?
हो मॅडम. हे बघा, पोलिसांपासून कुठलीच गोष्ट लपून ठेवायची नसते. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय आठवते ते सगळं सांगा. हो हो मॅडम हो. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आलेच. चहा. म्हणजे ही बाई नक्कीच काहीतरी लपवते. त्या नानांनी कुठं अडकवून ठेवलंय मला. ए काय काम आहे? तुला सांगितलं ना त्या नंबरवर फोन करायचा नाही म्हणून. हो मला पण काय हौस नाही आलेली तुम्हाला फोन करायची. घरी पोलीस आले आहेत. त्यांच्या अपघाताची चौकशी करतायत. हो जो अपघात झालाच नाही त्याची काय उत्तर देऊ मी. पोलीस? मॅडम, पोलीस त्या गाडीवाल्याच्या अपघाताची चौकशी करतायत. हॅलो, मी काय सांगते नीट ऐकायचं. कुठेही थोबाड उघडायचं नाही आणि सत्य कोणाला कळता कामा नये. आलं लक्षात? हो मालकीनबाई. तुम्ही खोटं बोलताय हे कळलंय मला. तुमचा आणि तुमच्या मालकिनीचा खेळ आता संपलाय. कसला खेळ? कोण मालकीनबाई? तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही. कळत नाहीये ना? आता कळेल. मला सांगा, तुम्ही आता कुणाशी बोलत होता फोनवर? मी तर नाव पण ऐकलं. काय नाव होतं बरं? द वरून काहीतरी होतं. दीपा. नाही हो मॅडम, मी दामिनी मॅडमशी बोलत नव्हते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझा नाही, तुमचा झालाय. पोलिसांना मूर्ख समजताय का? मी तर कुणाचंच नाव नाही घेतलं. मग तुम्हाला कसं कळलं की मी कुणाबद्दल बोलते? हा, याला काय म्हणतात माहितीये? चोराच्या मनात चांदण. आता गप गुमान कबूल करा. तुमचं आणि दामिनी मुजुमदारांचं काय कनेक्शन आहे? काय करायला सांगितलं होतं त्यांनी? बोला. बोला लवकर. हे बघा, गपचूप गुन्हा कबूल करा. तुमच्या मालकिनीचं नाव सांगा आणि माफीच्या साक्षीदार व्हा. अहो, निदान त्याच्यामुळे तरी तुमची शिक्षा कमी होईल. सांगा. नाही मॅडम, तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच कळत नाहीये. ठीक आहे, नाही सांगायचं ना तुम्हाला? मला माहितीये तुमच्याकडनं कसं काढून घ्यायचं ते. असा कसा कोणी ऑफिसर त्या गाडीवाल्याच्या घरी चौकशीसाठी जाऊ शकतो? मॅडम, मला पण काय कळत नाहीये. त्या बाईचा पत्ता फक्त आपल्याला आणि इन्स्पेक्टर बाविस्करला माहित होता. इन्स्पेक्टर बाविस्कर. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? मधुसूदन नाईक ही केस आता बंद करा म्हणून. हो मॅडम, केस बंदच केले आम्ही. बंद केले? मग त्या गाडीवाल्याच्या घरी चौकशीसाठी कोण गेले? काय आहे ना, तुम्हाला नको तिथे डोकं चालवायचं असतं. तुम्हाला पैसे मी उगाच देत नाहीये. मॅडम, अहो कसली चौकशी? कशाबद्दल बोलताय तुम्ही? पण मग त्या बाईकडे कोण गेले? नाही मॅडम, आमच्या डिपार्टमेंटकडून तरी कोणी गेलेलं नाहीये. काहीतरी गडबड आहे मॅडम. गडबड आहे हे मलाही कळतंय. तुम्ही ठेवा फोन. माझं मी बघते काय करायचं ते. मॅडम, मी लगेच त्या बाईकडे जाऊन येतो. ताबडतोब निघा. नेमकं हे सगळं कोण करते ना हे कळलं पाहिजे आपल्याला. हे सगळं कोण करते ते, कोण माझ्या मागे हात धुवून लागले तेच कळत नाहीये.
ओके मॅडम. सावीचा फोन, तिका फोन करायला. हा बोल की सावी. हा हवालदार कांबळे, काय? या बाईंना समजुतीची भाषा कळत नाहीये. एक काम करा, या बाईंनीच त्यांच्या नवऱ्याचा खून केलाय अशी तक्रार नोंदवा आणि यांना अटक करण्यासाठी आपली टीम पाठवा. अगं काय बडबडायला लागल्यास? हो, पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तोंड उघडतीलच की. या लवकरात लवकर आपली टीम इथं पाठवा. कुठली टीम? काय काय बडबडाल्यास? सांगते सगळं खरं सांगते. माझा नवरा जिवंत आहे. त्यांचा अपघात झालाच नाहीये आणि त्यांच्या हातून देखील कोणाचा अपघात झाला नाही. वा वा सावी मॅडम, जमले की तुम्हाला. हा मी ही अशी खोटी साक्ष द्यावी म्हणून मला पैसे मिळाले होते. पैसे कुणी दिले होते? काय विचारतीये मी? दामिनी मॅडम, आता हे सगळं मी जिथं सांगेल तिथं जाऊन कबूल करायचं, कळलं? हो मॅडम. देवी आई, सावी खूप आशेनं त्या बाईला भेटायला गेली आहे ग. तिला तिच्या कामात यश मिळू दे आणि तिला हवे असणारे सगळे पुरावे सापडू देत बघ. आणि आईंचं सत्य सगळ्यांसमोर येऊ दे. खरं धैर्य भाऊजी आणि सावीने त्यांच्या संसारात लय वनवास भोगलाय. तो वनवास आता संपू दे ग आणि त्यांचा सुखाचा संसार होऊ दे. आता त्यांच्यावर कसलंही संकट येऊ देऊ नकोस बघ. हीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. धैर्य भाऊजी कधी आले? देवा, हे नक्कीच सावीला भेटायला चालले असतील. कसंही करून ताईला आणि रीनाला सांगायलाच पाहिजे. भाऊजींना जर सावी खोलीत नाहीये आणि तिच्या जागी रीना आहे हे कळलं तर लयच मोठा प्रॉब्लेम होईल. आता काय काय करू मी? सावी, वहिनी अहो, अजून सावीचा फोन नाही आलेला. ती बाई अजून सापडली असेल की नसेल काहीच कळत नाही. हो ना अगं. अगं कसं आहे, पण नुसती ती बाई सापडून उपयोग नाही. सावीला तिच्याकडून सगळं वदवून घेता आलं पाहिजे, तरच आईच्या विरोधात पुरावे मिळतील ना. हा बरोबर आहे तुमचं. आणि आज जर का ते पुरावे नाही ना मिळाले तर दामिनी मॅडम परत वाचतील. आणि आता यावेळी सावी धैर्यांपासून हरकाळ नाही गोष्टी लपवून ठेवू शकणार. सावी, अरे भाऊजी, भाऊजी तुम्ही वहिनी, हो तिला काय झालं? अशी पांघरून घेऊन का झोपली? मीच बघतो. बाळा काय झालं? ताप आलाय.
अचानकच खूप थंडी भरली तिच्या अंगात आणि कुडकुडायला लागली. आम्हाला काही कळे ना, आम्ही चादर घालून झोपवली तिला. अहो वहिनी, हे काय कारण सांगितलं? आता धैर्य लगेच काळजीने इथं बघायला येणार. पण असा कसा अचानक ताप आला? नाही म्हणजे मगाशी फोनवर तर ती बोलली की तू लवकर ये, आपण खेळूयात म्हणून. मग असं अचानक मी बघतो. सावी, नाही भाऊजी, नको. झोपली आहे ना, झोपू द्या ना. हो वहिनी, अहो झोपू द्या की, पण एकदा ताप तर चेक करतो. नाही, नको. वहिनी, काय चाललंय नक्की तुमचं? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? हो, ती आत्ताच झोपली आहे ना. हो, काय सांगू, लय कष्टानं झोपवले तिला. घरगुती औषध दिलं आणि तिला थंड पाण्याच्या पट्ट्या पण ठेवल्या. तेव्हा कुठे थोडा ताप कमी झाला, पण झोपायलाच मागत नव्हती. कसं तरी करून झोपवले. आता आवाजाने ना पुन्हा जागी झाली तर मग झालं. एक काम करतो, मी डॉक्टरांना बोलून देतो घरी. नाही, त्याची काही गरज नाही. डॉक्टरांशी झालं, माझं बोलणं झालंय, येत आहेत ते. अच्छा, नाही ठीक आहे. मग मी बसतो इथंच सावीजवळ. तुमचं काही काम असलं तर उरकून घ्या तुम्ही. अरे बापरे, भाऊजी जर इथेच असे बसून राहिले तर सावीला परत येता येणार नाही. काही करून त्यांना इथून घालवायलाच पाहिजे. काय करू मी आता? इरा, प्लीज सोडा मला. प्लीज सोडा. हे जर तामिनी मॅडमला कळेल तर जीव घेतील माझा त्या. प्लीज सोडा, दया करा माझ्यावर. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काही होणार नाहीये. आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. फक्त तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल, नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल. आणि नाही हो, लहान लहान मुलं आहेत माझी. नवरा बाहेर गावी असतो. माझ्या पोरांकडे बघून दया करा, उपकार करा माझ्यावर. हे बघा, तुम्हाला रीतसर साक्ष द्यावी लागेल. चला. नाही मॅडम, मला जाऊ द्या. चला माझ्यासोबत. सोडा मॅडम मला. मॅडम